स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला जपा तुम्ही साहेब स्वतःला अरे उपाशी कधी मी श्रीपाती खाई पण तुमची राम तुमच्या पाठीशी राहील तुमची राम तुमच्या पाठीशी राहील तुमची राम तुमच्या पाठीशी राहील करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा तुमची राम ही बोलते अहो तब्येतीकडे लक्ष द्या अहो तब्येतीकडे लक्ष द्या फळ येईल तुमच्या तपा फळ येईल तुमच्या तपा मी हा परिवार सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा एक मुक्त छंद आहे ज्यात बाबासाहेबांना लिहिले रमाई अशी म्हणते बाबासाहेबांना एक दिवशी रमाई कोटींची माय झाल्यानंतर त्या कोटी लेकरांचं मातृत्व पितृत्व ज्या कुटुंबाला स्वीकारलं त्याच्यानंतर रमाई म्हणते रमाई कोटीची माय झाल्यानंतर ती बाबासाहेबांना म्हणाले की साहेब अहो या साऱ्यांना घास तरी द्यायचा कसा कोटीची माय झाल्यानंतर रमाई साहेबांना म्हणाले की साहेब अहो या साऱ्यांना घास तरी द्यायचा कसा तेव्हा साहेब म्हणाले थांब या साऱ्यांची सोय कर तेव्हा बाबासाहेब म्हणाले की थांब साऱ्यांची सोय करतो म्हणून साहेबांना मनूची मान मुरगळली आणि शिक्षणाचं दार उघडलं दलित आदिवासी शिकू लागली रसाळ आंब्यागत पिकू लागली मग आमचा वामन म्हणू लागला पोरं आमची शिकू लागली पिकू लागली फळं अरे पोरं आमची शिकू लागली पिकू लागली फळं पीक हाताशी आलं रस आंब्याचा गळ पीक हाताशी आलं रस आंब्याचा गळ ही रमाईची पुण्याई आहे हे आपल्या अंगावर कधी दिसतंय हे सोनं नाणं हे साड्या तुम्हाला काय वाटतं ही आपले घर नाही अहो त्या माऊलीचं दुःख आहे जे आज आपण सुख म्हणून मिरवतोय हे त्यांचं दुःख आहे जे आज आपण सुख म्हणून मिरवत हे त्यांचं दुःख आहे पतीला बोल परदेशी जावे आल्या संधीचे सोने करावे आल्या संधीचे सोने करावे आल्या संधीचे सोने करावे पतीला बोल परदेशी जावे आल्या संधीचे सोने करावे उच्च शिक्षण कराया विमाना उच्च शिक्षण कराया विमाना प्रेरणेची चिदोरी मिळाली एका चेहऱ्यावर 9 कोटी चेहरे रमायची बिलोरी मिळाली गुलमोहरी रूपाच्या विमाना
गोरे प्रतापसिंग दादा जोगळेची लेखणी महाराष्ट्रातून पुढे शायर होती. या ठिकाणी बसलेल्यांपैकी वानखेडे सर त्यांनी फार जवळून पाहिलेलं असेल. विद्यापीठात असताना आम्ही आमच्या भेट घेतल्या मिलिंद महाविद्यालयात. काळेचा हात चालू नये लिहिता लिहिता प्रतापसिंग राव, लिहिता लिहिता प्रतापसिंग राव, लिहिता लिहिता प्रतापसिंग राव. काळेचा हात चालू नये लिहिता लिहिता प्रतापसिंग राव. लोक म्हणतील त्याच्या कुशाशी, लोक म्हणतील त्याच्या कुशाशी, कवितेची चिठोरी मिळाली. एका चेहऱ्यावर 9 कोटी चेहरे, रवायती बिलोरी मिळाली. गुलमोहरी रूपाच्या विमाला, गुलमोहरी रूपाच्या विमाला, गुलमोहरी रूपाच्या विमाला, साजणी गुलमोहरी मिळाली. एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे, एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे. हे गाणं इकडे फार प्रिय आहे, अख्ख्या महाराष्ट्रातच प्रिय आहे ते. पण विदर्भाच्या मागील फिरलेलं गाणं आहे. कवी गोवर्धन पाटील म्हणून चंद्रपूरचे फार मोठी लेखणी होती. या माझ्या दलित बांधवा, ऐकणार का? ऐकणार का? ऐकायचे का? जरा जोरदार काय होता काय या माझ्या दलित बांधवा, अरे रंगल्यानो आणि गाजल्या सब सुर में थोडस जोरात म्हणावं ना बाबा, आता तुमचा आवाज जास्त आहे का? अरे देईल तुम्हाला करून मी फुले. सुरात पण जरा माग पुढे आपल्या गणित. आपली चळवळ थोडीशी जुन्या दिवसाची पाहिजे, एक सूर पाहिजे. बघा नामांतर चळवळीमध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भात ह्याही पट्ट्यात बऱ्यापैकी चळवळ होती. कितीतरी शेकडो हजारो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, आपली कुटुंब उद्ध्वस्त झाली, अजूनही ते स्थिरावलेले नाही. इतका मोठा संघर्ष झालेला आहे. आपल्याला अशा अनेक लढ्यांचा इतिहास आहे, आपल्याला पार्श्वभूमी आहे. आणि सगळ्यात आपलं मोठं पण कसं तर माहिती आहे, आपण या महापुरुषाची लेकर आहोत. त्याच्यापेक्षा आपलं काही आपल्याला मोठं नाही, ते सगळ्यात मोठं आपल्याला. या माझ्या दलित बांधवा, अरे रंगल्यानो आणि गाजल्यानो, देईल तुम्हाला करून मी फुले. अरे काळा राम मंदिर चवदार पेटळे, काळा राम मंदिर चवदार पेटळे, काळा राम मंदिर चवदार पेटळे.